नमस्कार, मी आनंद मांगडे. अ, आनंदराव मांगडे दत्तशिवा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं दिनांक 6 व 7 डिसेंबर रोजी या भागातील खुल्या वजनी गटाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ह्या स्पर्धा आपल्याला दत्तशिवा विद्यालय त्रिकोडी येथे घेण्यात येणार आहेत आणि या कुस्तीच्या याच्यामध्ये वजनी गटामध्ये वेगवेगळ्या किलो गटामध्ये 35 ते 40, 40 ते 45 वगैरे वगैरे गटामध्ये आपण या कुस्ती आयोजित करण्यात आलेल्या आहे. या कुस्तीसाठी आपल्याला दत्तशिवा परिवारामार्फत आणि कुस्ती प्रेमी यांच्या माध्यमातून आपल्याला मानाची गदा या ठिकाणी दोन्ही गटामध्ये देण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धकांना आपल्याला मेडल आणि प्रशस्तीपत्र तेही सुद्धा देण्यात येणार आहेत. या ठिकाणी आपल्याला खरं म्हटलं तर दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी आपण कुस्तीचं आयोजन करतो, परंतु एक छोट्या मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण या ठिकाणी या वजनी गटाच्या, कारण शासनाच्या माध्यमातून याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात नॅशनलला किंवा स्टेट लेवलला, या मॅटवरती केल्या जातात आणि आपला हा जो रांगडा खेळ आहे, मातीचा खेळ आहे, तो आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा युपी मध्ये प्रसिद्ध आहे. परंतु आज जर आपल्याला भविष्याचा विचार करता ही जी लहान मल्ले आहेत, या मल्लांना कुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅटवरती जावं लागणार आहे आणि या मॅटवरती कुस्त्या आपण आयोजित करतोय. या भविष्यामध्ये आपल्याला ही जी मुलं आहेत किंवा हे आपले खेळाडू आहेत, ही जी कुस्तीगार म्हणून काम आपले मेहनत घेतात, यांचं भवितव्याचा विचार करून आपण या कुस्तीचं दरवर्षी आयोजन करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. या कुस्तीसाठी, या स्पर्धेसाठी आपल्याला विविध संस्थांच्या आणि विविध सहकार्यांचा आम्हाला सहकार्य मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानणार आहे. या कुस्त्या आपल्याला दत्तशिवा विद्यालयामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आपण वजन सुरू करणार आहोत. दुपारी त्या स्पर्धा सुरू होतील 12:30 वाजता. 12:30 ते दुपारी 4, 4:30 पर्यंत त्या स्पर्धा राहतील आणि दुसऱ्या दिवशी रविवारी याचा सेमी फायनल आणि फायनल या सकाळी आपल्याला 11:30 वाजता घेण्यात येतील. याची नोंद सर्व पालकांनी, कुस्तीप्रेमींनी आणि त्यामध्ये खेळाडू जे स्पर्धक येणार आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.